सलग दुसऱ्या दिवशी देखील काँग्रेस भवन येथे मुलाखतीसाठी उमेदवारांची मोठी गर्दी. 450हून अधिक मुलाखती संपन्न. महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवाराकडून काँग्रेसच्या वतीनं मागणी अर्ज मागवल्यानंतर 700हून अधिक अर्ज काँग्रेस पक्षाला प्राप्त झाले होते. त्यानुसार मनपा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेस शहर कमिटीच्या वतीने प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. काल प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 12 पर्यंतच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्यानंतर आज देखील प्रभाग क्रमांक 13 ते प्रभाग क्रमांक 18 पर्यंतच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निरीक्षकामार्फत अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यात. 2 दिवसात 450हून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून प्रत्येक प्रभागातून अतिशय उत्साहात कार्यकर्ते आणि उमेदवार यांच्यात वातावरण उत्साहाचं निर्माण झालं होतं. निवडून येणाऱ्या उमेदवारांना निवडण्यात येणार असून तरुण उमेदवार आणि अनुभवी उमेदवार अशी सांगड घालण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे देखील यावेळी शहर अध्यक्ष किरण जाधव यांनी सांगितलंय. जर पाहिला असाल तर खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये काँग्रेस कार्यकर्ते होते. जवळपास 700च्या आसपास आमच्याकडे उमेदवारी करिता अर्ज विनंती त्या ठिकाणी पक्षाकडे प्राप्त झाल्या आणि जवळपास 400 पेक्षा जास्त इंटरव्ह्यू या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये एका जागेसाठी बरेच अर्ज आहेत. खऱ्या अर्थानं आमच्या समोर सुद्धा आता एक प्रश्न आहे की नेमकं तिथं तिकीट कोणाला द्यायचं, याच्यासाठी तिथं एका जागेसाठी खूप चांगल्या मागण्या आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. कशा पद्धतीने कार्यकर्त्यामध्ये मोठा उत्साह आहे, उमेदवारांमध्ये पण उत्साह आहे. निरीक्षकांनी काल मुलाखती घेतल्या, काय अपेक्षा आहे उमेदवारांना? जेव्हा एकच क्रायटेरिया आहे, इलेक्टिव्ह मेरिट. निवडून यायची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच पक्ष तिकीट देणार आहे. ज्या उमेदवाराचं ची मागणी सर्वसामान्य मतदारांकडनं होणार आहे अशाच उमेदवाराला आम्ही पक्षाच्या वतीनं तिकीट त्या ठिकाणी देणार आहोत. तरुण उमेदवाराचा पण उत्साह निश्चितच तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. असंख्य तरुणांची मागणी पक्षांकडे आहे. तरुण आणि अनुभवी अशा पद्धतीची सांगड घालून आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.